नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या क्वेश्चन बँक म्हणजेच प्रश्न पेढ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ फर्स्ट मधील लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स या चॅप्टरवर आधारित क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा किंवा उदाहरणांचा क्वेश्चन बँकच्या द्वारे आपण सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणास गणिताच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप माहिती आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपल्याला MCQ टाइप क्वेश्चन्स असतात, ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असं म्हणतो. आणि प्रत्येक उदाहरणाला एकूण 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यातील योग्य पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा असतो. यामध्ये आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित नाहीये. योग्य उत्तराचा किंवा बरोबर उत्तराचा पर्याय जो आहे, जे वर्णाक्षर म्हणून असेल ABCD या 4 वर्णाक्षरांपैकी जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर C असेल तर तुम्ही त्याचं उत्तर फक्त C हे वर्णाक्षर लिहिणे या ठिकाणी अपेक्षित आहे. ही एक बाब आपल्याला कटाक्षाने लक्षात ठेवावी लागेल. चला तर सुरुवात करूयात. लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधील MCQ टाइप जे क्वेश्चन्स आहेत त्यांच्या सरावाला. पहिला क्वेश्चन आहे, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x plus 5y is equal to 19. If x is equal to 1, then what is the value of y? म्हणजे जर आपल्याला 4x अधिक 5y बरोबर 19 या समीकरणाचा आलेख काढायचा असेल आणि त्यासाठी जर आपण x ची किंमत 1 घेतली तर मग y ची किंमत किती असेल असा एक साधा प्रश्न आपल्याला विचारला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेव्हा एखाद्या समीकरणाचा आलेख काढायचा असतो तेव्हा आपण त्या समीकरणातील x किंवा y याची एक जी किंमत आहे x ची किंवा y ची ती आपण त्या समीकरणामध्ये ठेवून दुसऱ्या चलाची किंमत शोधतो आणि एक क्रमित जोडी शोधल्यानंतर त्याला आपण कोऑर्डिनेट असं म्हणतो एका बिंदूचे. आणि मग असे 3 बिंदू मिळवले की आपण रेषा स्थापन करतो. इथे आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे, y ची व्हॅल्यू शोधायची आहे. मग ती शोधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे जे इक्वेशन आहे ते कन्सिडर करावं लागेल. 4x plus 5y is equal to 19. Now here value of x is given, it is 1. Therefore put x is equal to 1 in this equation. We get 4 into x, that means 1 plus 5y is equal to 9. 4 ones are 4 plus 5y is equal to 9. Now transfer 4 to the right hand side. We get 5y is equal to 19 minus 4. That means 5y is equal to 15. Therefore, if we divide both sides of this equation by 5, we get y is equal to 3. This is the correct answer of this equation or this example. And correct option of the correct answer is option B. Therefore, write option B. Second example is, for the equations with variables x and y, if dx is equal to 26, dy is equal to negative 39 and d is equal to 13, then what is the value of x? When we solve the simultaneous equations by determining method, which is called as Cramer's rule, then in this method formula for value of x is dx upon d. Now we know the value of dx is 26 and value of d is 13. Replace dx by 26 and d by 13. We get value of x. That means x is equal to 26 upon 13. If we simplify this fraction, we get x is equal to 2. म्हणजे x ची किंमत जी आहे ती x ची किंमत आपल्याला 2 मिळाली आहे. And correct option for this example is A. Therefore, answer is A. म्हणजे निश्चय पद्धतीमध्ये या सूत्राचा उपयोग करून आपल्याला x ची किंमत किंवा y ची किंमत, y चं सूत्र असणार आहे y is equal to dy upon d. या दोघांपैकी एक आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. थर्ड क्वेश्चन आहे,
Which of the following is a linear equation in two variables? There are four given equations. We want to find the linear equation in two variables. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण आपण शोधायचं आहे. If we know the definition of linear equations in two variables, we can easily find out the linear equation in two variables from given four equations. Now, definition of linear equations in two variables. It is a general definition. If equation contains any two variables having their indices +1, then that equation is called linear equations in two variables. म्हणजे जर एखाद्या समीकरणामध्ये कोणतीही दोन चले वापरली असतील आणि त्या दोनही चलांचा घातांक हा धन 1 असेल तर त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हटलं. या ठिकाणी पहा, बी हा जो ऑप्शन आपल्याला दिसतो आहे त्यामध्ये एक्स या चलाचा घातांक धन 2 आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन नाही, हे वर्ग समीकरणामध्ये मोडेल, क्वाड्रेट इक्वेशन मध्ये मोडणार आहे. डी हा जो ऑप्शन मध्ये दिलेले इक्वेशन आहे यामध्ये बरोबरचं चिन्ह नाही, इज इक्वल टू साइन नाही, याचा अर्थ हे इक्वेशनच नाही आहे. शिवाय एक्सचा घातांक या ठिकाणी 2 दिसतोय, म्हणून हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. त्या दोघांमध्येही दोन दोन चल वापरलेले आहेत, परंतु हे लिनियर नसल्यामुळे किंवा इक्वेशनच नसल्यामुळे याला आपल्याला लिनियर असं म्हणता येणार नाही. आता हे जे दोन पर्याय उरलेले आहेत, ऑप्शन उरलेले आहेत, यामध्ये पहा फर्स्ट जो ऑप्शन आहे ए, यामध्ये इक्वेशन आहे x/3 + 5/y = 6. In the second term, y is in the denominator. If we want to write this equation in the standard form, we want to write this variable y in the numerator. If we take y from denominator to numerator, its index becomes negative. It is +1. When we take it into the numerator, it becomes y raised to -1. That means here index is not +1. That means this equation is not a linear equation. Now, in option C, there is equation x + 2y = 8 - 3y. Now, in this equation, there are two variables x and y, and in each term, index of each variable is +1. That means this is the equation in linear two variables. It is a linear equation. Therefore, correct option is option C. That means x + 2y = 8 - 3y is a linear equation in two variables. हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे, कारण त्यात वापरलेल्या चलांचा प्रत्येक चलाचा घातांक जो आहे तो घातांक धन 1 आपल्याला दिसतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. Which of the following is not a solution of 3x + 6y = 12? क्वेश्चन पहा थोडंसं वेगळ्या स्वरूपात. इथे जर आपण काळजीपूर्वक क्वेश्चन वाचला नाही तर आपली चूक होऊ शकते. काय चूक होईल ते मी पुढे सांगतो. आता पहा, इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 3x + 6y = 12 and question is which of the following is not the solution of this equation? आता सोल्युशन म्हणजे नेमकं काय? तर चलाच्या किमती त्या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर ते समीकरण जर सॅटिस्फाय होत असेल, त्याचं समाधान होत असेल, चलाच्या किमती ठेवल्यामुळे त्या समीकरणाच्या दोनही बाजू समान मिळत असतील, तर चलांच्या त्या किमतीला त्या समीकरणाचं सोल्युशन किंवा उकल असं म्हणतात. आपण चेक करून घ्या. मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी ही जी उकल आहे ती उकल आहे किंवा नाही, सोल्युशन आहे किंवा नाही ते आपण चेक करूया. त्यामध्ये पहा, दिस इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. That means first number is a value of x and second number is a value of second variable y. Now, here right hand side of this equation is 12. Suppose this is equation number 1. Now, left hand side is 3x + 4y. Sorry, 3x + 6y. Yeah, 3x + 6y. It is a printing mistake. 6y. Now, put x is equal to -4 and y is equal to +4 in this equation. We get 3 into x, that means -4, plus 6 into y, that means +4. Product of these two numbers is -12 and product of these two numbers is +24.
These two numbers have different signs, therefore subtraction of these two numbers is 12. This is the value of left hand side. If we observe value of right hand side and left hand side, it is equal. That means from equation 1 and 2 we can say that left hand side is equal to right hand side. That means -4 +4 is the solution of the given equation. म्हणजे हे त्याचे इक्वेशन आहे. परंतु या ठिकाणी जर आपण काळजीपूर्वक एक्झाम्पल वाचलं नाही आणि हे जर आपण चेक केलं तर पहिलीच किंमत आपल्याला याचं सोल्युशन मिळालेलं आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे which of the following is not the solution of this equation. हे कोणतं इक्वेशन कोणती चलांच्या किमतीची जोडी याचं सोल्युशन नाही असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. हे आहे. मग अशा रीतीने आपण सगळ्या किमती जेव्हा जोड्यांच्या याच्यामध्ये ठेवू तेव्हा आपल्या असं लक्षात येईल जेव्हा आपण x is equal to 3 and y is equal to 1 जेव्हा याच्यामध्ये ठेवू तेव्हा 3 into 3 9 आणि 6 into 1 हा 6 होईल. 9 plus 6 हा 15 मिळेल आणि राईट हँड साइड 12 आहे. याचा अर्थ D is that means 3 1 is not a solution of given equation. म्हणजे मी फक्त या ठिकाणी एक सरावासाठी फक्त पहिली जी किंमत आहे पहिली जी जोडी आहे ती जोडी फक्त चेक करून दाखवली आहे. आपल्याला सगळ्या जोड्या चेक कराव्या. म्हणून या ठिकाणी आपण करेक्ट ऑप्शन मी डायरेक्ट या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज determinant 352x value of this determinant is equal to 2 then what is the value of x. हे निश्चयक आहे. या निश्चयकाची किंमत जी आहे ती किंमत आपल्याला 2 दिलेली आहे. डिटरमिनंट आहे 352x. then we want to find the value of x. options are 3 4 -3 -4. या ठिकाणी आपण हा जो डिटरमिनंट आहे तो डिटरमिनंट आहे असंच लिहून घेऊया. 352x determinant 352x is equal to 2. Now if we want to find out the value of this determinant we get 3 into x minus 2 into 5 and value of this determinant is 2. या ठिकाणी याची किंमत आपल्याला 2 आहे आणि ती किंमत काढताना आपण तितकंच गुणाकार करतो आणि त्या गुणाकारांची वजाबाकी आहे. 3 into x that means 3x. -2 into 5 it is -10 is equal to 2. Transfer this 10 to the right hand side we get 3x is equal to 2 plus 10 that means 3x is equal to 12. If we divide each side by 3 we get x is equal to 4. That means the correct option is option B. This is our answer. Now sixth example is for equations 5x plus 3y is equal to 11 5x plus 3y plus 11 is equal to 0 and 2x plus 4y is equal to -10. Find the value of D. Values of D or options are given 14, -14, 26 and -26. In the method which is used for solving the simultaneous equation and that method is Cramer's rule or determinant method, we want to find values of three determinants. First is D, then second one is dx and third one is dy. Here we want to find only the determinant D. Therefore, for finding the value of determinant D, first of all write these two equations in standard form or general form. First equation is 5x plus 3y plus 11 is equal to 0. Transfer this constant term to the right hand side we get 5x plus 3y is equal to -11. Suppose this is equation number 1. Second equation is already in the standard form. It is 2x plus 4y is equal to -10. It is equation number 2. Now, what is the determinant D? In this determinant D, first row is the coefficient of x and second row is or second column is coefficient of y. म्हणजे पहिला जी उभी ओळ आहे ती म्हणजे x चे सहगुणक असतील तर दुसरी जी उभी ओळ आहे ती y चे सहगुणक असतील. आता हा जो डिटरमिनंट आपण या पद्धतीने इकडे याची किंमत काढली तशी आपल्याला डी ची किंमत काढते. दॅट मीन्स डी इज इक्वल टू 5 into 4 minus 2 into 6. 5 into 4 it is 20 minus 2 3s are 6. That means if we subtract 6 from 20 we get d is equal to 14. Here correct option is B. Now seventh question is
49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. Then what is the value of x plus y? And options are 80, 0, 10 and 8. विद्यार्थी मित्रांनो, या स्वरूपातला जर प्रश्न आला तर एक या ठिकाणी ऑब्झर्वेशन आपलं असणं गरजेचं आहे. दोनही इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्सचे जे टर्म्स असतील त्यांचे साइन सेम असतात. एक्सच्या टर्म्स पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत आणि वायच्या टर्म्स निगेटिव्ह निगेटिव्ह आहेत. हे एक आपलं ऑब्झर्वेशन असतं. त्यानंतर या ठिकाणी या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक्स प्लस वायची डायरेक्ट व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी एक्सची व्हॅल्यू काढणं, वायची व्हॅल्यू काढणं आणि मग दोघांची ऍडिशन करणं इथं अपेक्षित नाही, कारण हा प्रश्न केवळ एका अंकनासाठी आहे. मग या ठिकाणी पहा, दोन टर्मचं या ठिकाणी सबट्रॅक्शन म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे, इथेही निगेटिव्ह साईन. मात्र आपल्याला एक्स प्लस वाय इथे पॉझिटिव्ह साईन आलं, म्हणजे इथे आपल्याला निगेटिव्ह साईन दिले आणि इथे मात्र आपल्याला एक्स प्लस वाय दोघांची ऍडिशनची व्हॅल्यू काढायची. मग या ठिकाणी आपल्याला हे साईन चेंज करणं गरजेचं आहे, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करावं लागतं त्यावेळी या दोन दिलेल्या इक्वेशनचं आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. मग सबट्रॅक्शन करत असताना कोणत्या इक्वेशनमधून कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं हे आपण ठरवायचं. मग ज्यामध्ये एक्सचा कोइफिशियंट मोठा आहे त्या इक्वेशनमधून आपण दुसरं इक्वेशन जे आहे ते सबट्रॅक्ट करूयात. या ठिकाणी आपण या इक्वेशनला नंबर देऊयात. 49x minus 57y is equal to 172. So for this equation number 1. Second equation is 57x minus 49y is equal to 252. It is equation number 2. Now subtract equation 1 from equation 2. म्हणजे एक नंबरचं समीकरण आपण दोन नंबरचं समीकरण आपण वजा करणार आहोत, कारण इथे वजाबाकी करत असताना एक काळजी घ्यायची आहे की ज्या समीकरणामध्ये x चा सहगुणक मोठा आहे त्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करायचं. म्हणजे इथं दोन नंबरच्या समीकरणामध्ये x चा सहगुणक मोठा असल्यामुळे आपण त्यातून एक नंबर समीकरण वजा करणार आहोत. मग मी समीकरण नंबर 2 सुरुवातीला मांडतो. 57x minus 49y is equal to 252. Second equation is 49x minus 57y is equal to 172. यांचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन करत असताना नेहमी लक्षात ठेवा, signs of the term in the second term should be interchanged. दुसऱ्या समीकरणामध्ये असलेले जे पद आहेत त्या पदांचे प्रत्येकाचं साइन जे आहे ते चेंज करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह केलं पाहिजे. 49x हा पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह करा, 57y हा पॉझिटिव्ह होईल निगेटिव्ह होता आणि हा 172 हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह. आता या चेंज झालेल्या साईनचा विचार करून आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं. 57x हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे, या दोघांचं सबट्रॅक्शन होईल साईन डिफरंट असल्यामुळे. ते आपल्याला मिळणार आहे 8x. 57x मधून आपण 49x सबट्रॅक्ट केल्यानंतर 8x मिळणार आहे. उत्तराला मोठ्या संख्येचं 57चं पॉझिटिव्ह साईन. या ठिकाणी पहा, 49 ला निगेटिव्ह साईन, 57y ला पॉझिटिव्ह साईन आहे. दोघांची चिन्ह भिन्न आहेत, दोघांची वजाबाकी होईल. 57 मधून 49 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह 8y मिळणार आहे, कारण मोठ्या संख्येला पॉझिटिव्ह साईन. 152 धन आहे, 172 हा ऋण आहे, चिन्ह भिन्न, दोघांची वजाबाकी, दोघांची सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला 80 मिळेल. आपण जर प्रत्येक टर्मला 8 ने डिवाइड केलं, डिवाइडिंग बाय 8 वी गेट x plus y is equal to 10. Now value of x plus y is equal to 10 and correct option for the correct answer is option C. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथे निगेटिव्ह साईन दिलेलं असल्यामुळे इथे पॉझिटिव्ह साईन आवश्यक असल्यामुळे आपण सबट्रॅक्शन केलं. तर याही ठिकाणी आपलं निगेटिव्ह साईन असतं तर आपण ऍडिशन केली असते. हे नेहमी लक्षात ठेवा की मध्ये इथे निगेटिव्ह साईन असेल आणि इकडे पॉझिटिव्ह साईन असेल, किंवा इथे पॉझिटिव्ह साईन असेल आणि इथे निगेटिव्ह साईन असेल, म्हणजे साईन चेंज करायचं असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. आणि तेच साईन आवश्यक असेल तर आपल्याला तिथे ऍडिशन करायचे आहे. 8th एक्झाम्पल पहा. The solution of the equation 2x minus y is equal to is ... या इथे मात्र वेगळा प्रश्न आहे की 2x minus y is equal to 2 चं सोल्युशन यापैकी कोणतं आहे. आपण एक चेक करूयात. फर्स्ट ऑफ ऑल, इक्वेशन इज 2x minus y is equal to 2. Now let us check the first pair of values of variables. That means put x is equal to 5 and y is equal to 2 in this equation. We get 2 into 5. Left hand side is 2 into 5 or 5 into 2 minus value of y is 2
इज इक्वल टू 8. हे आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट लेफ्ट हँड साईडची किंमत मिळालेली आहे 8. 5 गुणे 10 वजा 2 बरोबर आपल्याला 8 मिळते. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ राईट हँड साईड? राईट हँड साईड इज 2. या ठिकाणी पहा, ह्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या व्हॅल्यूज जे आहेत ते डिफरंट आहेत. दॅट मीन्स लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड फॉर दिस पेअर. That means 5 2 is not a solution of given equation. Now let us take the second pair. Put x is equal to 2 and y is equal to 2 in this equation. We get 2 left hand side is equal to 2 into 2 minus 2 is equal to 2. या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 2 ठेवलेली आहे, y ची व्हॅल्यू 2 ठेवलेली आहे आणि दोघांचा गुणाकार 4 मधून 2 वजा केल्यानंतर आपल्याला 2 हे आन्सर मिळेल. This is the value of left hand side. Now value of right hand side is also 2. That means from equation 1 and 2 we can say that left hand side is equal to right hand side. That means 2 2 is the solution of given equation. आता हे इक्वेशनचं सोल्युशन आहे म्हणून पुढच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आता आपल्याला चेक करण्याची आवश्यकता नाही, कारण योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आपल्याला सोल्युशन कोणतं आहे ते विचारलेलं आहे. दॅट मीन्स करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. 9th example is the solution of the equation x minus y is equal to 10 and x plus y is equal to 70 is dot dot. आता या ठिकाणी पहा, कॅल्क्युलेशन मुळातच मी करून देणारच नाही. हे दोन इक्वेशन्स एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहेत. x minus y is equal to 10 and x plus y is equal to 70. These are the two conditions for two numbers. According to first condition, the subtraction of these two numbers is 10. And according to second condition, addition of these two numbers is 70. म्हणजे आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा फरक हा 10 आहे आणि ज्यांची बेरीज ही 70 आहे. मग या ठिकाणी 4 पर्यायांपैकी काळजीपूर्वक पहा, सर्वांची बेरीज ही 70 येते आहे. 40 अधिक 30 70, 30 अधिक 40 70, 10 plus 60 70, 50 plus 20 70. सेकंड कंडिशन, सेकंड इक्वेशन हे या प्रत्येक किमतीमुळे सॅटिस्फाय होणार आहे. बट डिफरन्स ऑफ दिस टू नंबर्स शुड बी 10. परंतु या दोन संख्यांमधील फरक जो आहे तो फरक 10 असला पाहिजे. यामध्येही फरक 10 आहे, यामध्येही फरक 10 आहे. इथे मात्र फरक 10 नाही, त्याच्यामुळे हे आपण विचारात घ्यायचे नाही. मग यापैकी कोणतं योग्य उत्तर असेल तर x ची व्हॅल्यू जर 30 ठेवली आणि y ची व्हॅल्यू जर 40 ठेवली तर यांच्यामधला डिफरन्स हा निगेटिव्ह 10 येणार आहे. x शुड बी ग्रेटर दॅन y and first value is the value of x. म्हणजे ही याची उकल असू शकत नाही. म्हणून solution for these two equations or simultaneous equations is 40 30. Now correct option is option A. Next question, find the value of a dx for the equations 4x plus 3y is equal to 19 and 4x minus 3y is equal to negative 11. Determinant method मध्ये आपल्याला dx या डिटरमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाउन द इक्वेशन्स इन स्टँडर्ड फॉर्म. ऑलरेडी इक्वेशन्स आर गिवन इन द स्टँडर्ड फॉर्म. 4x plus 3y is equal to 19. It is equation number 1. Second equation 4x minus 3y is equal to negative 11. It is equation number 2. Now how to write determinant dx. Now जेव्हा आपल्याला dx हा डिटरमिनंट लिहायचा असतो तेव्हा x च्या व्हेरिएबलचा x या व्हेरिएबलच्या सहगुणकांचा विचार करायचा नाही. dx लिहिताना कॉन्स्टंट टर्म्स जे असतात, कॉन्स्टंट जे टर्म्स असतात त्यांचा पहिला कॉलम लिहायचा आहे 19 negative 11 and second column should be the coefficient of variable y. That means 3 negative 3. हे लक्षात ठेवायचं. 19 3 and negative 11 negative 3. This is the determinant dx. Now find the value of this determinant. 19 into negative 3 minus negative 11 into positive 3. Now 19 into negative 3 is negative 57. Here negative becomes positive. That means 11 into 3 is 33. These two numbers have different signs. Therefore subtraction of these two numbers is 24. And answer should be signed by sign of biggest number. या ठिकाणी आपण या उत्तराला मोठ्या पदात चिन्ह दिलेलं आहे निगेटिव्ह. या दोघांचे सबट्रॅक्शन आहे 24 आणि याचं उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह निगेटिव्ह आलेलं आहे. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट x इज निगेटिव्ह 24 अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. या स्वरूपातील जे एक्झाम्पल्स आहेत, MCQ टाईप क्वेश्चन्स आहेत, ते आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. जे अतिशय सोपे आहे. आता याच प्रकरणावरती आपल्याला क्वेश्चन नंबर 1B मध्ये
कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स एका गुणासाठी येतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन 1B. इच एक्झाम्पल इज फॉर 1 मार्क. फर्स्ट एक्झाम्पल. स्टेट विथ द रिझन वेदर द इक्वेशन 3x² - 7y = 13 इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऑर नॉट. म्हणजे 3x² वजा 7y बरोबर 13 हे लिनियर इक्वेशन आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण याची डेफिनेशन पाहिलेली आहे. इफ इक्वेशन कंटेन्स एनी टू व्हेरिएबल्स with their indices +1 then it is called as linear equation in two variables. पण या ठिकाणी दोन व्हेरिएबल दिसत आहेत, मात्र x चा एक इंडेक्स जो आहे तो +1 च्या ऐवजी 2 आहे, म्हणून हे इक्वेशन लिनियर राहत नाही. आणि जर लिनियर राहत नसेल तर याला आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हणता येणार नाही. याची डेफिनेशन आपण रिझन मध्ये देणार आहोत. इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल x इन द गिवन इक्वेशन इज 2. therefore this equation is not a linear equation in two variables. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही, कारण या इक्वेशन मध्ये x चा जो घात आहे तो घात धन 2 आहे, म्हणून ते क्वाड्रॅटिक मध्ये जातं. याची डिग्री जी आहे ती डिग्री 2 होते. नेक्स्ट क्वेश्चन. शो द कंडिशन युजिंग व्हेरिएबल्स x and y. टू नंबर्स आर डिफर बाय 3. दोन संख्या मधील फरक जो आहे तो फरक 3 आहे. हे आपल्याला x आणि y च्या वापर करून, या चलांचा वापर करून इक्वेशन स्वरूपामध्ये मांडायचं आहे. आपण असं गृहीत धरूयात की x इज द बिगेस्ट नंबर अँड y इज द स्मॉलेस्ट नंबर अँड डिफरन्स बिटवीन दीज टू नंबर्स इज 3. दॅट मीन्स x ही मोठी संख्या आपण गृहीत धरूयात, y ही लहान संख्या गृहीत धरूयात, आणि यांच्यामधील फरक आपल्याला कंडिशनमध्ये सांगितल्याप्रमाणे 3 आहे. मग जेव्हा आपण मोठी संख्या x मधून लहान संख्या y सबट्रॅक्ट करू तेव्हा आपल्याला उत्तर मिळणार आहे 3. दॅट मीन्स इक्वेशन इज x - y = 3. सिंपल एक्झाम्पल्स आहेत. थर्ड एक्झाम्पल पहा. फॉर द इक्वेशन 4x + 5y = 20 फाइंड द y when x = 0. सिंपल एक्झाम्पल आहे. पुट x = 0 in the equation 4x + 5y = 20. Now consider first of all equation 4x + 5y = 20. Now replace x by 0 in this equation. We get 4 into 0 plus 5y = 20. That means 0 plus 5y = 20. That means 5y = 20. If we divide both sides by 5, we get y = 4. सिंपल एक्झाम्पल, एक गुणांचा आहे. हे अतिशय सोपे प्रश्न आहेत. आपण थोड्याशा सरावाने सुद्धा प्रत्येक प्रकरणातल्या या क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्यात विचारल्या जाणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती अगदी बरोबर लिहू शकतो व पैकीचे पैकी गुण आपण प्राप्त करू शकतो. राइट एनी टू सोल्युशन्स ऑफ इक्वेशन्स x + y = 7. सिंपल क्वेश्चन, नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा, सोल्युशन्स लिहा. वी वॉन्ट टू राइट द व्हॅल्यूज ऑफ पेअर्स ऑफ व्हॅल्यूज ऑफ x and y फॉलोइंग कंडिशन्स x + y = 7. म्हणजे अशा दोन जोड्या आपल्याला संख्यांच्या लिहायच्या आहेत ज्यांची बेरीज ही 7 असणार आहे. कंडिशन इज व्हेरी सिंपल. First pair is x = 3, y = 4. Now addition of these two numbers is 7. That means x plus y, 3 plus 4 = 7. This is the first pair of solution. Simple आहे. धन संख्यांचा आपण या ठिकाणी फक्त विचार करत आहोत. सेकंड पेअर पहा. If we take x = 7, then y = 0. म्हणजे 7 आणि 0 यांची बेरीज ही 7 येणार आहे. ही सेकंड पेअर आहे. फॉर एक्झाम्पल आपण तिसरी एक जोडी लिहूयात. If we take x = 0, then y = 7. ॲडिशन ऑफ दिस टू नंबर्स इज 7. या दोघांची बेरीज 7 असणार. एक निगेटिव्ह किंमत व्हॅल्यू असणारा एखादी पेअर आपण पाहूयात. इफ वी टेक x = 9, then what is the value of y? Here it is given -2, but how? For finding the value of y, put x = 9. 9 plus y = 7. That means y = 7. Transfer this 9 to the right hand side. 7 minus 9 and subtraction of 7 and 9 is -2. म्हणजे या दोन संख्यांची बेरीज जी आहे ती 7 असणार आहे. दिस इज अनदर सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. आपल्याला फक्त परीक्षेमध्ये 2च लिहायचे. तुम्ही सिंपल सोप्या इक्वेशनचा विचार केला तरी चालेल. फिफ्थ क्वेश्चन आहे. डिसाइड वेदर 0,2 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 5x + 3y = 6 or not. म्हणजे 0,2 ही या समीकरणाची उकल आहे किंवा नाही आपल्याला चेक करायचं. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू 2 ठेवून या समीकरणाचं सॅटिस्फॅक्शन होते किंवा नाही ते चेक करावं लागेल. सुरुवातीला आपण इक्वेशन घेऊयात. 5 या ठिकाणी पहा, राईट हँड साईड जे आहे
याची ती आहे 6. नाव लेफ्ट हँड साइड इज 5x plus 3y. Now put x is equal to 0 and y is equal to 2 in this equation. We get left hand side is equal to 5 into x, that means 0, plus 3 into y, that means 3 into 2. 5 into 0, it is 0, and 3 into 2, it is 6. 0 plus 6, that means 6. Suppose it's equation number 2. From equation 1 and 2, we can say that right hand side is equal to left hand side. That means both values of both the sides are equal for this pair of values of variables. That means 0 2 is a solution of a given equation. That means 5x plus 3y is equal to 6. म्हणजे 0 2 ही या समीकरणामध्ये 5x अधिक 3y बरोबर 6 या समीकरणाची उकल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राइट एनी टू सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन a plus b is equal to -3. हा जो फोर्थ क्वेश्चन आहे या प्रकारचा हा प्रश्न आहे. फक्त थोडंसं वेगळं काय आहे पहा, दोन संख्यांची बेरीज जी आहे ती -3 आहे. म्हणजे थोडीशी काळजी घ्या. मग या ठिकाणी जर आपण 3 घेतला आणि जर समजा आपण b हा या ठिकाणी आपल्याला -6 घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. b शुड बी -6. मग जेव्हा आपण a हा 3 ने रिप्लेस करू आणि b हा -6 ने रिप्लेस करू तेव्हा काय मिळेल पहा, 3 प्लस -6, दॅट मीन्स 3 मायनस 6. आणि जेव्हा 3 आणि 6 यांचं सबट्रॅक्शन होईल तेव्हा त्याचं सबट्रॅक्शन आपल्याला -3 मिळणार आहे. दिस इज द फर्स्ट solution of the given equation. Second, if we replace a by -1 and b by -2, मग या दोन संख्या ज्या आहेत यांची ॲडिशन साइन सेम असल्यामुळे -3 येणार आहे. दिस इज अनदर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन a plus b is equal to -3. हे सिंपल विचार करून पटकन आपल्याला उत्तर लिहिता येईल इतका सहज सोपा प्रश्न आहे. थोडेसे सरावाची आवश्यकता आहे. आणखी एक एक्झाम्पल पाहिजे एक अनदर सोल्युशन इज a is equal to 0 and b is equal to -3. त्या दोघांची ॲडिशन जी आहे ती -3 असेल. और इफ वी टेक e is equal to -3 and y is equal to 0. दिस इज अनदर सोल्युशन ऑफ a plus b is equal to -3. एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या स्वरूपातलं एक्झाम्पल आलं आणि एकदा का तुम्हाला पहिली पेअर मिळाली ॲडिशनच्या बाबतीमध्ये असेल तर, त्यांच्या दोघांची ॲडिशन असेल तरच फक्त मी सांगतो. तर व्हॅल्यूज इंटरचेंज केल्यानंतर तुम्हाला दुसरी पेअर मिळू शकते, हे लक्षात ठेवा. पण जर सबट्रॅक्शन असेल दोघांच्या मध्ये तर मात्र तसं आपल्याला करता येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इफ x plus 2y is equal to 5 and 2x plus y is equal to 7, then find the value of x plus y. असं एक्झाम्पल आपण आधी सोडवलेलं आहे पहा. आता या ठिकाणी पहा, इथे कोइफिशियंटचं जे आहेत ते इंटरचेंज झालेले आहेत. इथे एक कोइफिशियंट होता तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये y ला गेलाय आणि y चा कोइफिशियंट x ला गेलाय. इथे पहा दोनही टर्मची ॲडिशन आहे आणि आपल्याला x प्लस y चीच व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे इथे जे साईन आहे तेच साईन या ठिकाणी आहे. साईन चेंज करायचं नाही. याचा अर्थ जर आपल्याला साईन चेंज करायचं नसेल तर या इक्वेशनची आपल्याला ॲडिशन करावं. सुरुवातीला आपण त्यांना नंबर देऊन घेऊयात किंवा डायरेक्ट आपण ॲडिशन करूयात. ॲडिंग बोथ द इक्वेशन्स आर x plus 2y is equal to 5 and second equation is 2x plus y is equal to 7. Now add these two numbers. ॲडिशन करत असताना सेकंड इक्वेशन जे आहे त्यातील टर्मचे साईन्स जे आहेत ते साईन चेंज करायचे नसतात. या ठिकाणी पहा दोघांची साईन सेम आहे, दोघांची ॲडिशन 3x. या दोघांची साईन सेम असल्यामुळे दोघांची ॲडिशन पॉझिटिव्ह 3 आणि या दोघांची ॲडिशन पॉझिटिव्ह 12 आहे. If we divide each term by 3, we get x plus y is equal to 4. That means value of x plus y is equal to 4. This is our answer. Simple एका मार्काचा हा प्रश्न आहे. Next, if dx is equal to 24 and x is equal to -3, then find the value of d. We know in the determinant method, formula for value of x is dx upon d. We know the value of x and dx. Replace x by -3 and dx by 24. We get -3. या ठिकाणी चुकून आपलं पॉझिटिव्ह झालेला आहे 3, तो आपण निगेटिव्ह करून घेऊया. प्रत्येक ठिकाणी तो आता पॉझिटिव्ह असेल कदाचित आपण तो शेवटी चेंज करून घेऊया. फॉर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ d, ट्रान्सफर दिस 3 टू द left hand side and d to the left hand side and -3 to the right hand side. We get 24 upon -3. या ठिकाणी निगेटिव्ह साईन
नजर चुकीने विसरलेलं आहे ते आपण निगेटिव्ह करून घेऊयात. या ठिकाणी -3 आणि जेव्हा आपण 24 ला -3 ने डिवाइड करू तेव्हा त्याचा आन्सर असणार आहे -8. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी. ही डी ची व्हॅल्यू आहे. 9th question is the cost of the book is 5 rupees more than twice the cost of a pen. Show this using linear equation by taking the cost of book as x and cost of pen as y. एक कंडिशन दिलेली आहे. The cost of a book is 5 rupee more than twice the cost of the pen. म्हणजे पुस्तकाची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा पेनाच्या किमतीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. ही कंडिशन काळजीपूर्वक समजणं गरजेचं आहे. पुस्तकाची किंमत पेनाच्या किमतीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. दॅट मीन्स x इज 5 more than twice of the value of y. That means this can be expressed as x is equal to twice the value of pen, that means 2 into y, and x is again 5 more than twice the value of pen, that means add 5 to the value of or in the right hand side. That means we get x is equal to 2y plus 5. If we want to write this equation as a standard as in the standard form, we get x minus 2y is equal to 5. This is our answer. This answer is also correct. This answer is also correct. या ठिकाणी फक्त आपण 2y हा ट्रान्सफर केला. लास्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. इफ a upon 4 plus b upon 3 is equal to 4, राईट दिस इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म. हे आपल्याला सामान्य रूपामध्ये लिहायचं आहे. जनरली इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे सामान्य रूपामध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहित असताना त्यांचा प्रत्येक टर्मचा जो छेद आहे तो छेद 1 असणं गरजेचं आहे. तो छेद 1 करण्यासाठी हे जे इक्वेशन आहे a upon 4 plus b upon 3 is equal to 4, या दोघांचा लसावी जो आहे तो लसावी 12 आहे. एलसीएम त्याला प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. therefore multiplying each term by 12 we get 12 into a upon 4 plus 12 into b upon 3 is equal to 12 into 4. प्रत्येक पदाला आपण 12 ने गुणलेला आहे. या ठिकाणी पहा कॅन्सलेशन काय होईल. 4 1s are 4, 4 3s are 12. that means first term is 3a. 3 1s are 3, 3 4s are 12. That means here 4b is the simplified answer, is equal to 12 into 4. 12 into 4, answer is 48. Here is the printing mistake. That means the standard form of the given equation is 3a plus 4b is equal to 48. Or it can be written as, if we transfer this constant term 48 to the left hand side, we get 3a plus 4b is equal to 48. हे दोनही याचे स्टँडर्ड फॉर्म असणार आहे. अतिशय सिंपल असे एक एक गुणांचे हे प्रश्न आहेत. यांचा सराव करा. यावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे पैकीच्या पैकी गुण आपल्याला प्राप्त होतील. अभ्यास करा, काळजी घ्या आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.